व्यथा वेदना ह्या वेगळ्या अनुभविष्ट आहे, परंतु ते आपल्याला आपल्या भाषेमध्ये साहित्यातून व्यक्त केलं पाहिजे। आणि हे पहिल्यांदा चांगल्या पद्धतीनं फार आक्रोश न करता व्यक्त केलं ते अण्णाभाऊंनी। आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे संस्कार आपल्याला उत्तम बंधू तुपे यांच्या साहित्यावर पडले दिसतात। त्यांच्या कथा असतील, त्यांच्या कादंबऱ्या असतील, आणि त्यांना पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एक मानलेली बहीण ब्राह्मण समाजातली भेटली। आणि म्हणजे जिथं जिथं हा माणूस जातो तिथं तिथं चांगली माणसं जोडतो आणि चांगले संस्कार स्वतःवर करून घेतो। आणि एकूणच ही भस्म कादंबरीच्या 7 प्रकरणाचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीनं ते 7 उत्तम बंधू तुपे यांचा जीवन प्रवास, त्यांच्या गावापासून ते पुण्यापर्यंतचा जे काही जीवन प्रवास